पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि नागपूरमधून नोंदणी प्रमुख म्हणून सुधाकर कोळे जे माजी आमदार राहिलेले दक्षिण नागपूरचे त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। कुठे न कुठे मागच्या वेळेस जो बालेकिल्ला होता भाजपचा तो कुठे न कुठे काँग्रेसमध्ये गेला आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह उभा झालेला आहे। भाऊ काय म्हणाल की बालेकिल्ल्याला पुन्हा तुम्ही पाहण्यासाठी कसं हे कराल? 100% 57 वर्ष आम्ही सातत्याने सीट आमच्याकडे होती। हा बालेकिल्लाच आहे। एक विशिष्ट विचारवंतांनी नेहमी भारतीय जनता पार्टीला दिलेली ही साथ आहे। 2020 मध्ये विविध कारण आहे ज्यामुळे आम्ही ही सीट हरलो, परंतु आता माझ्याकडे नोंदणी प्रमुख म्हणून जिम्मेदारी दिलेली आहे आणि 6ही लोकसभेमध्ये जवळपास 32 विधानसभेत चांगल्या प्रकारे याची नोंदणी होईल याची काळजी आम्ही घेतोय। आमचं मंडल स्तरावर रचना 170 मंडल आहे। 6.5 लाख फॉर्म आम्ही प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि चांगल्या प्रकारात भरून पण येत आहे। मला खात्री आहे की 5 लाखापेक्षा जास्त आम्ही नोंदणी करू आणि यावेळेसची सीट आम्ही नक्की जिंकू। प्रतिष्ठेचा विषय राहिलेला आहे कारण की नितीन गडकरी साहेब, त्यानंतर घाणार साहेब आणि त्यानंतर अचानक जातो, कसं बघता येईल? 2020 मध्ये थोडी विचित्र स्थिती निर्माण झाली होती, सत्ता नव्हती, त्यानंतर कोरोनाचा काळ होता, हायकोर्टाचे त्या मध्यंतरी आलेला निर्णय, अशा अनेक गोष्टी थोडेसे निगेटिव्हिटी जास्त होती। परंतु ही गोष्ट आमच्या कार्यकर्त्याच्या मनाला प्रचंड लागली। कार्यकर्ता चूप पेटून उठलाय आणि त्यामुळे यावेळेस काळजी करण्याचं कारण नाही। कार्यकर्ता पेटून उठल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख पेटून उठल्यानंतर काय पराक्रम घडतो हे तुम्हाला या निवडणुकीत दिसेल। नोंदणी प्रमुख म्हणजे उमेदवार असं बावनकुळे साहेबांनीच अशी घोषणा भर मंचावर केली, कसं बघता येईल? सध्या तरी माझ्याकडे पक्षाने नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे। संधी मिळाली आणि संधी मिळेल त्याचं निश्चितपणे सोनं करेल, का फार मोठे लोक या ठिकाणी निवडून गेलेले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनात मला जे जे करता येईल ते नक्की करेल। पक्षाने मला जी जी जिम्मेदारी दिली ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो आणि परमेश्वर आणि जनतेच्या सहकार्याने आशीर्वादाने तो पूर्ण होतो। ही दिवाळी तुमची बी खूप चांगली जावं अशी आमच्यातर्फे शुभेच्छा। दिवाळीच्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिक बंधू भगिनींना, बालमित्रांना, सर्व मतदारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। माता लक्ष्मीराणी आपल्या जीवनात सुख, समृद्धी, संपन्नता, आनंद आणि वैभव घेऊन येऊ अशी मी तिच्या चरणी प्रार्थना करतो आणि लोकशाही अधिक प्रगल्भ आणि मजबूत होण्यासाठी प्रत्येकाचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो। तर नागपूरहून मुकेश राव, VKB न्यूज साठी।